तर ही आहे मेंढातोप। अंधेरी मार्ग पार केल्यानंतर एक भुयारी मार्ग आहे, तो पण पार करावा लागतो। म्हणजे मार्ग असे असे करून ठेवले त्यांनी, छोटे मोठे आणि अंधारा काळा कुट्ट। हा बघा, इथून एंटर व्हायचा आहे, आता इथून एंटर व्हायचा आहे। हा तिकीट घर आहे आणि इकडे एंट्री घर। सकाळी 8 वाजता निघालो शनी शिंगणापूर इथून। आता पोचलो आम्ही दौलताबाद आणि एक्सप्लोर करणार आहोत दौलताबाद फोर्ट, म्हणजे देवगिरी किल्लास। याची तिकीट पडली आम्हाला 25 रुपये पर पर्सन आणि जर 15 वर्षाच्या खाली असेल तर त्याला फ्री आहे। एंट्री केली आम्ही आणि आम्हाला 2 घंट्यात एक्सप्लोर करून निघायचं आहे हिंगणघाटला। कमसे कम आता 11 वाजले, एंटर झालो आणि 1 वाजेपर्यंत रिटर्न यायचं आहे मला। रिटर्न होऊन 400 किलोमीटरचा रन करायचा आहे। माझ्यासमोर आता चांद मिनार आहे, चांद मिनारची उंची दाखवून देतो तुम्हाला, बघा। फोर्ट इतका मोठा आहे ना, एक्सप्लोर करायला पुष्कळ टाईम लागत आहे, पूर्ण नाही दाखवू शकत। आता मी अर्ध्यातच आलो। हा गेट आहे। तर ही आहे मेंढातोप। मेंढातोप हिला का म्हटलं आहे तर याचा मागचा जो भाग आहे ना तो मेंढ्याच्या तोंडासारखा बनवला आहे, म्हणून याला मेंढातोप असं म्हटलं आहे। हा तोच किल्ला आहे, याला कुणी कुठलाही महाराज असो जिंकू शकला नाही। हा अजिंक्य किल्ला राहिला आहे आणि अजिंक्य किल्ला राहण्याचं कारण आहे ते आहे समोर, तुम्हाला दाखवतो मी, चला। न जिंकण्याचं कारण म्हणजे हा पूल, पुलाच्या खाली बघा तुम्ही पाणी आहे बघा, आणि अशी दरी कोरली आहे पूर्ण, आणि पूर्ण किल्ला हा वाला म्हणजे दरीच्या मधामध्ये आहे। आणि जे इथपर्यंत कोणी बी आले तर ही दरी पार करून जावं लागते। आणि ह्या दरीमध्ये पाणी असायचे भरपूर मोठ्या प्रमाणात आणि इथे मगरमच्छ असायचे, म्हणून हा कोणी जिंकू शकला नाही। हे पार करणं पुष्कळ कठीण असायचं। आणि मी सध्या आता पुलावर आहो। हा पूल बघा, हा पूल असा प्रकारे डिझाईन केला आहे, इकडे बघा। फोर्टच्या अर्ध्यात आलो मी आता एक अंधेरी मार्ग, म्हणजे जर तो पॉईंट पार केला तर एक अंधेरी मार्ग लागतो। इथे बघा, हा अंधेरी मार्ग आहे, डार्क फेज म्हणून आहे, आणि इथून काळाकुट्ट अंधार आहे। अंधार दाखवतो तुम्हाला, हा बघा। यामध्ये इकडे अंधेरी मार्ग आहे आणि भुलभुल्या टाईप करून ठेवलेला आहे बघा। इकडून हा लॉक आहे इकडे, आणि या टाईप इकडे बघा अंधार आहे पूर्ण। अंधेरी मार्ग पार केल्यानंतर एक भुयारी मार्ग आहे, तो पण पार करावा लागतो। म्हणजे मार्ग असे असे करून ठेवले त्यांनी, छोटे मोठे आणि अंधारा काळा कुट्ट। हा बघा, इथून एंटर व्हायचा आहे, आता इथून एंटर व्हायचा आहे। किल्ल्याच्या टॉपर पोचलो, पूर्ण ट्रेकिंग कंप्लीट झाली बघा। आणि मी पुष्कळ किल्ले एक्सप्लोर केले, पण हा गडकिल्ला, गडफोर्ट, देवगिरी किल्ला वेगळाच वाटला। त्याचं कारण असं आहे की हा किल्ला कोणी जिंकू शकले नाही, म्हणजे अजिंक्य राहिला। त्याचे 3 कारण, एक तो दरीवाला पोषण, आणि एक भुयारी मार्ग मला खूप छान वाटला, आणि एक अंधारी मार्ग आहे। मी सजेशन करतो तुम्हाला, हा किल्ला नक्की एक्सप्लोर करा, काही वेगळेच पाहायला भेटते, वेगळंच समजायला भेटते आपल्याला। चला मग आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये।